डोळ्यांनी जग पाहता येत नसतानाही स्वप्न मात्र आकाशा एवढी मोठी असू शकतात। याचं जिवंत उदाहरण म्हणजे नागपूरची कन्या ईश्वरी पांडे। पूर्णतः दृष्टीहीन असतानाही अथांग समुद्राशी दोन हात करत तिनं श्रीलंकेतील तलाईमन्नार ते भारतातील धनुषकोडी असा 38 किलोमीटरचा धोकादायक पाल्क सामुद्रधुनी पार करत इतिहास रचलाय। 17 वर्षीय दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिनं अशक्य वाटणारी कामगिरी शक्य करून दाखवली। पाहूयात। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे नागपूरच्या ईश्वरीनं केला जागतिक विक्रम। 11 तास 15 मिनिटात केली 38 किलोमीटर पाल्क सामुद्रधुनी पार। अंधत्वावर मात करत ईश्वरीची महासागराशी झुंज। पूर्णतः दृष्टीहीन असूनही इतक्या मोठ्या समुद्री आव्हानावर मात करणारी ईश्वरी पांडे जगातील पहिली महिला जलतरणपटू ठरली आहे। श्रीलंकेतील तलाईमन्नार ते भारतातील धनुषकोडी असा 38 किलोमीटरचा धोकादायक पाल्क सामुद्रधुनीतील 11 तास 15 मिनिटांचा हा थरारक प्रवास। प्रचंड लाटा, वेगवान प्रवाह, जेलीफिशचा धोका आणि समुद्राचं रौद्ररूप, प्रत्येक क्षण जीवावर बेतणारा। अनेक वेळा लाटांनी तिला मागे खेचलं, दिशाहीन केलं, पण तिच्या डोळ्यातील स्वप्नांचा आणि मनातील जिद्दीचा दिवा कधीच विझला नाही। थांबायचं नाही हा एकच निर्धार मनात ठेवून ईश्वरी पुढे जात राहिली आणि शेवटी तिनं अशक्य वाटणाऱ्या अंतराचा किनारा गाठला। प्रत्येक क्षणी संकटांची शक्यता असताना ईश्वरीनं अपार धैर्य, मानसिक ताकद आणि स्वतःवरचा विश्वास कायम ठेवला। मी सगळ्यात पहिले माझे कोच, माझे आई वडील यांचे आभार मानते। त्यांनी माझ्याकडून खूप चांगली तयारी करून घेतली। NITला 5-6 तास प्रॅक्टिस, खिंडसीचा तलाव आहे तिथे 6 तास प्रॅक्टिस मी समोर जात गेली। अर्ध्या तासाने मला फिडिंग्स लिक्विड्स देण्यात येत होतं आणि ईशान पांडे, वैद्य काका, भावी राजगिरे यांनी मला स्पेस स्विमर म्हणून हिंमत दिली। ईश्वरीनं जागतिक विक्रम आपल्या नावावर कोरल्यानंतर नागपुरात तिच्या स्वागतासाठी अभिमानाचा जल्लोष पाहायला मिळालाय। मेडिकल चौक ते ईश्वर देशमुख महाविद्यालयापर्यंत घोड्यावरून काढलेली भव्य मिरवणूक, विद्यार्थ्यांनी उधळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, गुलालाचा वर्षाव करत संपूर्ण शहरानं आपल्या लेकीचा गौरव करण्यात आला। तिने खूप मेहनत केली आहे सुरुवातीपासूनच या इव्हेंटसाठी। हा इव्हेंट खूप कठीण होता। तिने खूप अडचणीचा सामना करून आज इथपर्यंत आली आहे। तिच्या मेहनतीचंच फळ आज आम्हाला दिसत आहे। आम्हाला खूप आनंद होत आहे आणि ती खूप मेहनती आहे आणि त्या मेहनतीच्या याच्यावर तिने हे सगळं करून दाखवले। ईश्वरीच्या या यशामागे आहे दररोज 6 तासांचा कठोर सराव, प्रचंड मेहनत आणि अनेक अडचणींवर मात करण्याची तयारी। आर्थिक अडचणी, शारीरिक मर्यादा आणि प्रत्येक पावलावर येणारी आव्हानं, पण कुटुंब, प्रशिक्षक आणि सहकार्यांच्या पाठिंब्यामुळे ईश्वरीनं कधी हार मानली नाही। तिच्या प्रशिक्षकांसाठीही नेत्रहीन खेळाडूला प्रशिक्षण देणं मोठं आव्हान होतं, पण तिच्या जिद्दीनं तेही शक्य झालंय। तर माझ्या समोर एखाद्या नेत्रहीन मुलीला शिकवणं एक आव्हानात्मक आहे। अनेक प्रकारचे मी दिव्यांग शिकवले होते, परंतु नेत्रहीन मुलीला कधी शिकवलं नव्हतं। तर ज्यावेळी जलतरण तलावावर आली तर ते डावीकडे उजवीकडे कुठेही चालले, जे हात तिचे त्या स्विमिंग पूलच्या आतमध्ये अनेक वेळा हात तिचे कापले। मग आम्ही ठरवले की दोरी बांधायची आणि दोरीच्या मदत आम्ही प्रॅक्टिस चालू केली। पुढील ईश्वरीचं जे टार्गेट आहे ते प्रामुख्याने राष्ट्रीय स्पर्धा आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे, त्याची तयारी आम्ही करणार आहोत। ईश्वरी जलतरणातच नाही तर शिक्षणात देखील अव्वल आहे। तिने 10वीच्या परीक्षेतही विदर्भातून प्रथम येण्याचा मान पटकावला। तर यापूर्वी ईश्वरीनं एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया 17 किलोमीटर अंतर पोहून एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे। राष्ट्रीय पॅरा स्विमिंगमध्ये तिनं 10 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं मिळवली आहेत आणि आता पाल्क सामुद्रधुनी पार करत जागतिक विक्रम तिच्या नावावर कोरत जागतिक पातळीवर तिरंगा फडकावलाय। मुलं एवढं समोर जात आहे तर आईवडिला प्रत्येक आईवडिलांना याचा आनंद होतो। आणि एकच सांगू इच्छितो की बा मी ह्या मुलीमुळे इतर दिव्यांगामध्ये एक प्रेरणा निर्माण व्हावी, दिव्यांगांना प्रेरणा मिळावी किंवा इतर दिव्यांग पण त्यांना पण समोर यायला पाहिजे। कोणते त्यांना जे आवडते त्या खेळामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे, खेळायला पाहिजे, हे माझी इच्छा आहे। ईश्वरी पांडेने सिद्ध केले की कोणत्याही यशाची गवसणी गाठण्यासाठी मर्यादा या फक्त मानवी शरीरात असू शकतात।
मात्र मनात आणि जिद्दीत नाहीत. तुमच्या मनात जिद्द आणि त्यामागे अपार कष्ट असतील तर अंधारातही मार्ग सापडतो आणि स्वप्नांनाही किनारा गाठता येतो. नागपूरच्या कन्येच्या अद्वितीय कामगिरीला लोकशाही मराठीचा सलाम. ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.